हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 21. वेद अविनाशिनं नित्यं यः एनम् अजम् अव्ययम् कथं सः पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कं. पार्था, जो आत्म्याला अविनाशी, नित्य, अजन्मा, अव्ययी असे जाणतो, तो पुरुष कसा कोणाला मारील किंवा मारविल. वेद. या श्लोकाची सुरुवात वेद या शब्दाने केली आहे. हे फार मोलाचं आहे, समजावून घेण्यासारखं आहे. वेद याचा अर्थ आहे जाणणं. भगवंत श्री आत्मबोध जाणायला सांगत आहेत, समजून घ्यायला सांगत नाहीत. हे तत्त्वज्ञान स्वीकारायला सांगत नाहीत. दुसऱ्याचा अनुभव आपण समजून घेतो, त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो किंवा एखाद्या व्यक्तीवर श्रद्धा असते. अशा व्यक्तीच्या अनुभवाचा आपण भावभक्तीने स्वीकार करतो, जशाच्या तसा स्वीकार करतो, मानतो. आपण त्याची खात्री करत नाही. येथे अंधश्रद्धा निर्माण होऊ शकते. तसेच दुसऱ्याचा अनुभव चुकीचाही असू शकतो. दुसऱ्याचा अनुभव स्वीकारणं सरळ सोपं आहे, परंतु जाणणं सोपं नाही. जाणण्यासाठी आपल्याला अनुभूती मिळवावी लागते. त्यासाठी ज्ञानप्राप्ती करावी लागते. त्यासाठी स्वाध्याय, तपश्चर्या, परिश्रम हे सर्व स्वतः करावं लागतं. दुसऱ्याचा अनुभव स्वीकारण्यात स्वतःला काहीही कष्ट करावे लागत नाहीत. त्याचा स्वीकार करण्याची मानसिक तयारी असली की झालं. दुसरा काय म्हणतो आहे हे सतत वाचून, तोंडपाठ करून खरं वाटायला लागतं. आपल्या शरीरात आत्मा अंशात्मक रूपाने असतो हे सतत घोकून घोकून सत्य वाटायला लागतं. हा अनुभव झाला. अनुभव दुसऱ्याचा असतो, परंतु स्वतः ध्यान समाधी योग साध्य करून आत्म्याची झलक अनुभवणं ही अनुभूती झाली. भगवंत श्रींना अध्यात्माच्या साधकांकडून या अशा अनुभूतीची अपेक्षा आहे. गाडीच्या इंजिनाची, गाडीच्या बाकी भागाची बारीक सारीक तपशिलासह माहिती असणं, ती कशी चालवावी याचं पुस्तकी ज्ञान असणं म्हणजे ती गाडी प्रत्यक्ष रस्त्यावर चालवता येणं नव्हे. गाडी रस्त्यावर चालवता यायला एक वेळ तिच्या इंजिनाची आणि बाकी भागांची माहिती नसली तरी चालेल, मात्र ती प्रत्यक्ष रस्त्यावर स्वतः चालवूनच, चालवण्याचा स्वतः अनुभव घेऊनच गाडी चालवता येईल. दुसऱ्याचा अनुभव आपल्याला मार्ग दाखवील. आपण अनुभूती घ्यायला कशा प्रकारे साधना करावी यासाठी आपल्याला त्याच्या अनुभवाची माहिती उपयुक्त होऊ शकेल, परंतु अनुभूती मात्र आपली आपणच घ्यावी लागते. आपल्या ऋषींनाही साधकांकडून अनुभूतीचीच अपेक्षा आहे. याच कारणाने त्यांनी वेद हे अपौरुषेय आहेत असं सांगितलं आहे. ऋषींनी सांगितलं आहे की वेद कोणीही रचलेले नाहीत. ते श्रुती, स्मृती, पुराणोक्त आहेत. ध्यानावस्थेत समाधीमध्ये ते योगेश्वरांनी त्यांना दिले. ते त्यांना श्रुत झाले. ते त्यांच्या स्मृतीत साठवले गेले. नंतर ते त्यांनी पुराणोक्त म्हणजे इतरांना ऐकवले, सांगितले. वेदांचा कर्ता मानव नाही, तर त्यांचा कर्ता प्रत्यक्ष योगेश्वरच आहे. परमात्म्याने या विश्वाची माहिती मानवाला व्हावी यासाठी वेद दिले. वेद या शब्दाची शब्दकोटी केली जाते. वेद या शब्दांची अदलाबदल केली की देव असा शब्द होतो. याचा अर्थ असा आहे की वेद हे अतिशय पवित्र आहेत. यास्तव अतिशय श्रद्धेने, भक्तिभावनेने, पवित्र मनाने त्यांचे अध्ययन करावे. योगेश्वरांवर नितांत असीम श्रद्धा ठेवूनच त्यांची अनुभूती घ्यावी. मानवाला या विश्वाचा उलगडा व्हावा म्हणून परमात्म्याने वेद मनुला, मानवाला दिले आहेत. ते कोणी ऋषींनी किंवा मानवाने रचलेले नाहीत. याचा अर्थ वेदांचा कोणाही मानवाला अनुभव नाही. प्रत्येक साधकाने वेदांना जाणून घ्यावे, त्यांची अनुभूती घ्यावी. म्हणूनच ऋषींनी हा त्यांचा अनुभव नाही असे ठामपणे सांगितले आहे. येथे वेद म्हणजे जाणणे.
अशा अर्थी शब्द वापरून भगवंत श्रींनी साधकांना आत्मबोधाची अनुभूती घ्यावी असं सुचवलं आहे. अविनाशिनं नित्यं यः एनम अजम अव्ययम. मागे श्लोक क्रमांक 20मध्ये आत्म्यासंबंधी ही माहिती दिली आहे. आत्म्याचे हे विशेष सांगितलेले आहेत. येथे भगवंत श्री सांगत आहेत की आत्म्याचे हे असे ज्ञान जाणून घ्यावे. बुद्धीने ज्ञानाने ते जाणावे. कोणी म्हणतो म्हणून मान डोलवू नये. श्रद्धेने विचार न करता अंध अनुकरण करू नये. आत्म्याची अनुभूती घ्यावी. आत्मज्ञानाची अनुभूती म्हणजे स्वतःचीच ओळख होऊन स्वानुभव मिळवणे आहे. कारण यातून साधकाला निर्विकारी आत्म्याचा बोध होईल. येथे तो अर्जुनाला व्हावा अशी भगवंत श्रींची इच्छा आहे. हा असा आत्मबोध झाला की साधक ब्रह्माला अपेक्षित आचरण करतो. येथे तसे अर्जुनाने करावे असे भगवंत श्री सांगत आहेत. आत्मा अविनाशी आहे. नष्ट पावणे, मृत पावणे हे त्याच्या बाबतीत घडत नाही. त्यामुळे तो नित्य आहे, अनादी अनंत आहे आणि असणार आहे. त्याच्यात बदल होत नाही. तो स्थिर, साक्षी असतो. काळाप्रमाणे तो वृद्ध होत नाही. तो अजन्म आहे. मृत पावत नसल्यामुळे नष्ट होणे किंवा पुन्हा जन्म घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तो अव्यय आहे. त्याचा ऱ्हास होत नाही. तो क्षर नाही. आत्म्यामध्ये हे असे विकार नाहीत हे जाणून घ्यावे. हे विकार शरीरामध्ये असतात, आत्म्यात नसतात. शरीर आणि आत्मा यामधील हा भेद जाणून घ्यावा. असा भेद जाणला की किंवा असा भेद ज्याने जाणला आहे त्याच्याबद्दल भगवंत श्री पुढील ओळीत प्रश्नरूपाने उत्तर देत आहेत. कथम सहा पुरुषः पार्थ कम घातयती हंतिकम. भगवंत श्री अर्जुनाला प्रश्न विचारत आहेत. वास्तविक प्रश्नरूपाने ते त्याला सांगत आहेत, उपदेश करत आहेत. अशा प्रकारे आत्मबोध ज्याला झाला आहे तो त्याला, आत्म्याला, आत्मरूपाला कसा मारील किंवा कसा कोणाकडून मारवील, म्हणजेच मारणार नाही आणि मारवणारही नाही. येथे भगवंत श्रींनी अर्जुनावर आणि स्वतः त्यांच्यावर होऊ शकणाऱ्या संभाव्य टीकेला बिनतोड उत्तर देऊन ठेवले आहे. अशा प्रकारे आत्मज्ञान झालेला आत्म्याचा हत्यारा होणार नाही. तो आत्मघात करणार नाही किंवा करवणार नाही. भगवंत श्री आणि अर्जुन दोघेही आत्मज्ञानी आहेत. तेव्हा भगवंत श्री आत्मघात करायला सांगणार नाहीत आणि अर्जुन तसे करणार नाही. मात्र जर आत्मबोध करून न घेता जर कोणी केवळ स्वतःला देहधारी समजून केवळ देहादी इंद्रियांचे चोचले पुरवण्यासाठी अत्याचार करायला लागला तर त्याला ताडण झालेच पाहिजे. जर कोणी देहादी इंद्रियांची वासना हवस पुरवायला इतरांना पीडा द्यायला लागला तर त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. अशा सामाजिक गुन्हेगारांना शिक्षा करणं हे राज्यकर्त्यांचं प्रथम कर्तव्यच असतं. बहुजन हिताय, बहुजन सुखाय असेच राज्य करायचे असते. हजारो वर्षांपासून आजतागायत प्रथा चालू आहे की प्रचलित कायद्याने तशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्याला शास्त्याने फाशीच्या शिक्षेची तरतूद केलेली असते. फाशीची शिक्षा द्या म्हणून कायदेतज्ञ विनवणी करतो. न्यायाधीश फाशीची शिक्षा देतो आणि फाशी देणारा फाशी देण्याचे काम करतो. येथे तो कायदा करणारा शास्ता, कायदेतज्ञ, न्यायाधीश आणि फाशी देण्याचे काम करणारा असे चौघेही गुन्हेगार ठरत नाहीत. याचप्रमाणे सुराज्य निर्माण करणारे, न्यायाचे आणि धर्माचे राज्य स्थापन करणारे, त्यासाठी दुष्टांना शासन करणारे, त्यांना नष्ट करणारे आणि ठार मारणारे भगवंत श्री हत्यारे, युद्धपिपासू ठरत नाहीत. नव्हे, ते तसे नाहीतच नाहीत. ते अतिशय योग्य तेच करत आहेत हेच यावरून सिद्ध होते. हरिओम.